पंचगंगेचे प्रदूषण रोखण्यासाठी प्रोसेसची प्रक्रिया केलेल्या पाण्याचा शेतीसह अन्य पुनर्वापरासाठी वापर करावा। हे पाणी काळ्या ओढ्यातून जाऊ नये यासाठी 21 दिवसात उपाययोजना कराव्यात असा निर्णय महापालिकेत झालेल्या पंचगंगा प्रदूषण मुक्ती समितीच्या बैठकीत घेण्यात आला। बैठकीत सुरुवातीला अभियंता बाजी कांबळे यांनी समिती सदस्यांनी सीईटीपी कडून पाणी पुरवली जाणारी शेती व बांबू लागवड यांना प्रत्यक्ष भेट दिल्याची माहिती दिली। आंदोलन अंकुशचे धनाजय चिडमुंगे यांनी सन 2016 साली सीईटीपीने दिलेल्या शेतकऱ्यांची यादी, एका पाणी पुरवठा संस्थेशी केलेला करार, शेतीला पाणी देण्याऐवजी ते चर काढून ओढ्यात सोडले जात असल्याचे सांगत काळा ओढ्यात बांध घालण्याचे सुरू असल्याचे काम संत गतीने असल्याबद्दल आक्षेप नोंदविला। सीईटीपीचे अध्यक्ष संदीप मोघे यांनी सीईटीपी पाणी शेतीसाठी दिले जात असून बांबू लागवडीची ही शेती मोठ्या प्रमाणात होत होती, पण सन 2019 मध्ये आलेल्या महापुरात बहुतांशी झाडे वाहून गेली, त्यामुळे शेतीला देण्याइतपतच सांडपाणी तयार होईल इतकेच उत्पादन सुरू असल्याचे सांगितले। सीईटीपीतील प्रक्रिया केल्यानंतरचे पाणी तारदाळ येथील सुमारे 500 ते 600 एकर शेतीसाठी देण्यासाठी योजना तयार केली आहे। या संदर्भात माजी मंत्री प्रकाश आवाडे यांचे मार्गदर्शन व मदत घेतली जात आहे। आराखडाही तयार असून पाईपही आले आहेत। महापालिकेची परवानगी मिळाल्यास हे काम तातडीने सुरू करण्यात येईल असे सांगितले। त्यावर महापौर उदय धातुंडे यांनी या कामासाठी महापालिकेकडून तातडीने परवानगी देण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देत उद्यापासूनच कामास सुरुवात करण्याचे आदेश दिले। सभागृह नेता विठ्ठल चोपडे यांनी पाईपलाईनचे काम 21 दिवसात पूर्ण करावे, त्यानंतर 28 मे रोजी होणाऱ्या समितीच्या बैठकीत त्याचा आढावा घेतला जाईल। त्यानंतर मात्र जोपर्यंत काम पूर्ण होत नाही तोपर्यंत प्रोसेस पूर्णतः बंद ठेवण्याचा निर्णय समितीमार्फत देण्यात येईल। त्यामुळे आता सीईटीपीचे सांडपाणी काळा ओढ्यात सोडण्यात येत असल्याचा प्रश्नाचेही 100% शहानिशा व सोडणूक होईल अशी आशा व्यक्त होते। बैठकीत उपमहापौर अनिल डाळ्या, अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे, समिती सदस्य मनीषा नवनाळे, राजू बोंद्रे, अमृत भोसले, कॉम्रेड आप्पा पाटील, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे क्षेत्रीय अधिकारी अंकुश पाटील, नागेश पाटील, भाऊसो आवळे, बजरंग लोणारी, रुबेन आवळे यांच्यासह सदस्य उपस्थित होते।